नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे वर्गामध्ये वापरली जाणारी इंग्लिश वाक्य. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे वर्गामध्ये वापरली जाणारी इंग्लिश वाक्य. तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार? रेग्युलर यूज, क्लासरूम इंग्लिश सेंटेन्स. बऱ्याचदा टीचर आपल्या सोबत इंग्लिश मध्ये बोलत असतात, परंतु आपल्याला समजतच नाही त्याचा आन्सर काय द्यावा. त्यासाठी टीचर्स आपल्या सोबत काय बोलतील इंग्लिश वाक्य क्लासरूम मध्ये ते आज आपण पाहणार आहोत. किंवा टीचरांसाठी देखील हा आजचा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे. 1 नंबर, आता तुझी मम्मी तुला घ्यायला येईल. शब्दशः अर्थ समजून घ्या आणि त्यापासून तुम्ही सेंटेन्स कसं तयार कराल ते पाहूयात. आता म्हणजे काय शब्द यूज कराल इंग्लिश मध्ये? नाव, तुझी, युअर, मम्मी, मॉम. घ्यायला येईल, वर्तमान काळ, हे भविष्यकाळ, सॉरी. विल कम, तुला घ्यायला येईल. विल कम टू टेक यू. म्हणजे तेच सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार पूर्ण? नाव, युअर मॉम विल कम टू टेक यू. नाव, युअर मॉम विल कम टू टेक यू. सेकंड, तू माझं ऐकत नाही. तू माझं ऐकत नाही. बरेचदा हे वाक्य आपण मराठीमध्ये बोलतो, मुलांनाही बोलतो आपल्या घरी किंवा क्लासरूम मध्ये सुद्धा हे वाक्य यूज केलं जातं. तर तुम्ही तेच इंग्लिश मध्ये कसं बोलाल? यू डोंट लिसन टू मी. ऐकत नाही. नाही म्हणून आपण डोंट यूज केलेला आहे. ऐकणे यासाठी काय वर्ड आहे? तर लिसन. यू डोंट लिसन टू मी. थर्ड सेंटेन्स आहे, मला एक एक करून तुमची नावं सांगा. जस्ट तुमचं स्कूल सुरू झालंय आणि टीचरांना तुमची नावं सांगायची आहेत. तर टीचर तुम्हाला काय बोलतात? प्लीज टेल मी युअर नेम्स वन बाय वन. किती सिंपल आहे. मला एक एक करून तुमची नावं सांगा. आता यामध्ये मेन शब्द कोणते आहेत? नाव. नाव साठी काय यूज आहे? इंग्लिश वर्ड काय आहे? तर नेम. एक एक करून म्हणजे काय? वन बाय वन. फोर्थ सेंटेन्स, खिडकीकडे नको बघू. खिडकीकडे नको बघूस. खिडकीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? तर विंडो. डोंट लुक ॲट दी विंडो. बघणे म्हणजे लुक. फिफ्थ सेंटेन्स, वर्गात बोलू नका. डोंट टॉक इन द क्लास. वर्गात बोलू नका. डोंट टॉक इन द क्लास. वर्ग म्हणजे काय? क्लास. 6 नंबर, तू परवानगी मागितली होती का? तू परवानगी मागितली होती का? परवानगीसाठी काय शब्द आहे? इंग्लिश वर्ड काय आहे? तर परमिशन. मग तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलणार? डिड यू आस्क परमिशन. डिड यू आस्क परमिशन. 7th नंबर, तू माझ्याकडून परमिशन घेतली होती का? तू माझ्याकडून परमिशन घेतली होती का? हॅव यू टेकन परमिशन फ्रॉम मी. हॅव यू टेकन परमिशन फ्रॉम मी. 8 नंबर, तू त्याच्यासोबत का भांडत आहेस? हा तर क्वेश्चन रेग्युलरच आहे तुमचा. तू त्याच्यासोबत का भांडत आहेस? क्लासरूम मध्ये हे सेंटेन्स तुम्ही कायम ऐकत असता. टीचर्स तुम्हाला कायम विचारत असतं कोणाची भांडण झालं की तुम्हाला दोघांना उभे करून शिक्षक विचारतातच ना, तू त्याच्यासोबत का भांडत आहेस? तर तेच ते इंग्लिश मध्ये काय बोलतात? व्हाय आर यू फायटिंग विथ हिम.
Why are you fighting with him? 9th number, तुझी वही व्यवस्थित स्वच्छ ठेव. आता वहीसाठी काय वर्ड आहे तर नोटबुक. व्यवस्थित, स्वच्छ म्हणजे काय क्लीन. कीप युअर नोटबुक क्लीन. कीप युअर नोटबुक क्लीन. 10th नंबर, हळूहळू चाला आणि रांग मोडू नका. हळूहळू म्हणजे काय स्लोली. चालणे यासाठी काय वर्ड आहे तर वॉक. रांग मोडू नका. मोडू नका म्हणजे काय डोंट. आणि रांग म्हणजे काय लाईन. तर तेच तुम्ही काय म्हणणार वॉक स्लोली अँड मेंटेन युअर लाईन. वॉक स्लोली अँड मेंटेन युअर लाईन. 11th नंबर, कुणीही बोलणार नाही. बघा नोबडी विल टॉक. बोलणार बोलण्यासाठी काय आहे तर टॉक. कुणीही म्हणजे कोण नोबडी. नोबडी विल टॉक. 12th नंबर, तुझ्या मित्राला बाय कर. Say goodbye to your friends. Say goodbye to your friends. 13 नंबर, तुझ्या शिक्षकांना बाय कर. Say goodbye to your teachers. 14 नंबर, सर्वजण लिहायला सुरुवात करा. सर्वजण साठी काय वर्ड तर एव्हरीबडी. लिहिण्यासाठी काय रायटिंग. सुरुवात करा म्हणजे स्टार्ट. तर तेच इंग्लिश सेंटेन्स काय होईल एव्हरीबडी स्टार्ट रायटिंग. 15 नंबर, तुझ्या जागेवर जाऊन बस. बसण्यासाठी काय वर्ड आहे तर सीट. तर तेच सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल सिट इन युअर प्लेस. सिट इन युअर प्लेस. 16 नंबर, मला तुझी नख दाखव. नख यासाठी काय बोलाल तर नेल्स. दाखवणे म्हणजे काय शो. शो मी युअर नेल्स. शो मी युअर नेल्स. 17 नंबर, तुझी नख काप. तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल कट युअर नेल्स. कट युअर नेल्स. 18 नंबर, तिथे उभा राहू नको. आपल्यासारखं कोणी कोणी बोलतं तिथे उभा राहू नकोस. तर तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल डोंट स्टँड देअर. डोंट स्टँड देअर. 19 नंबर, वर्गामध्ये ये. कम इनसाइड द क्लासरूम. कम इनसाइड द क्लासरूम. 20 नंबर, मुलांनो आरोळ्या मारू नका. तेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलाल डोंट शॉट चिल्ड्रन. डोंट शाउट चिल्ड्रन. थँक यू. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.